तर सामन्याला करूया सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती कडापे यंगस्टारचा एक महत्वाचा गोलंदाज गणेश दबडे. स्ट्रायकिंग एंडला कुंभारते गावचा अर्थातच ज्ञानेश्वर उतेकर. ज्ञान स्ट्रायकिंग एंडला अध्यक्ष 11चा कर्णधार लखन टुले. पहिलाच बॉल वर फुल टॉस त्याला समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मध्ये चंद्रकांत कोंडेकर. या प्रोटेक्शन सजवलं गेलंय. एकच धाव केवळ यावेळेस मिळत असताना पाहायला मिळते. धावसंख्येचा श्री गणेशा धावफलकावरती एकेरी धावांना पाहायला मिळतोय. लखन ठुले ज्ञानेश्वर गोलंदाजीसाठी गणेश दबडे. हा महत्वाचा सामना. इथून जो संघ जिंकेल तो मात्र सह्याद्री वॉरियर्स बोरमात संघ सोबत खेळण्यासाठी तयार होईल. परंतु इथून जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेच्या बाहेर जावं लागणार. पंचांचा इशारा लेग स्टिकला मिस करणार आहे. पंच हेमंत कोळी सर आमच्याकडे वळत आहेत. वाईटचा इशारा कळवत आहेत. अवंतर स्वरूपाची धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षणाची रचना. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक लॉंग ऑन सजवला आणि त्यानंतर मिड विकेटला एक खेळाडू सजवलाय. यावेळेला पॉईंटला कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉईंटमध्ये आहे. कोणती चूक करणार नाहीये. यावेळेला एकच धाव केवळ मिळते. पॉवर प्लेच्या षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक धावेवर समाधान मानावं लागतंय. इथून मात्र दोन्ही फलंदाजांना चांगली कामगिरी गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडू हाताळल्यात. 3च धावा त्याने खर्ची केल्यात. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन रनआउटची संधी त्या ठिकाणी. परंतु त्या ठिकाणी बॅकअप पाहायला मिळालं होतं आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर बचावले गेले. निर्धाव स्वरूपाचा आणखीन एक चेंडू हाताळताना गणेश दबडे. चांगली कामगिरी गणेशच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या षटकामधून होताना पाहायला मिळते. पहिले 3 चेंडू तर आयुष्य फायटरच्या बाजूने गेलेत. परंतु येणारे 3 चेंडू कोणाच्या बाजूने जाणार हे मात्र पाहायचंय. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. डेंजर झोनला ज्ञानेश्वर. डिरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी बचावले गेलेत. एक धाव यावेळेला कंप्लीट होताना पाहायला मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये यावेळेला. धावगती जर पाहिली ना तर अध्यक्ष 11ची संत गतीने चालू आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल. तो फील्ड करेल, फेक करेल. त्याद्वारे एकच धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकही अर्थातच मोठा फटका खेळून देण्याची संधी इथून मात्र प्राप्त करून दिली नाहीये गणेश दबडेनं बॅट्समनला. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये गणेशच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. यावेळेला पंचांकडे अपील केली आहे परंतु त्याचा कोणताही प्रभाव नाही आहे. अगदी चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ गणेशने 5च धावा खर्ची केल्या. मागच्या मॅचमध्ये देखील गणेशने चांगली कामगिरी केली होती आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहिलं तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होतील पंचवांच्या उजव्या बाजूनं. अर्थातच चंद्रकांत कोंडेकर कामतवाडी गावचा फिरकीपटू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. चला सह्याद्री वॉरियर्स आपण आलात. आपण आलेल्याची नोंद करा. यानंतर लगेचच तुमचा सामना होईल. चला स्पीडअप करा. विनंती असेल. आज आपला शेवटचा दिवस आहे. शेवट गोड व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला विलंब न आणता सर्वांना 5-5 षटकांचे सामने खेळायला मिळाले पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करा. षटकातील पहिला बॉल. स्ट्रायकिंग एंडला कर्णधार लखन टुले आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल फुलटॉस होता. शरीराचा वेध घेतला. बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी लखन टुलेच्या बॅटमधून येतोय चौकार. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. लखन टुले आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला पॉईंटला कट करण्याचा प्रयत्न. बॉल निघाला बॅकवर्ड पॉईंट मधून. किराया चालके वेगाने प्रयत्न करेल. एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. दुहेरीचा देखील प्रयत्न वेगाने चालवलाय. तिसऱ्यासाठी पलटणार का ज्ञानेश्वर परंतु त्या ठिकाणी थांबवलं गेलंय. 2च धावा कंप्लीट होताना पाहायला मिळते. दुहेरीच्या अंकानं धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 11 धावा धावफलकावरती बिनगड्याच्या मोबदल्यात असं समीकरण आपल्याला धावफलकावर अध्यक्ष 11चं पाहायला मिळत आहे. षटकातील पुढचा बॉल. पुढे टाकला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल लॉंग दी कॉर्पेट ऑन साईडला मार्गस्थ होतोय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव केवळ याही वेळेला मिळत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या सायना धावफलक
पुढे जात असताना पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ संपला. अजून इथून मात्र 3 चेंडूचा खेळ न बाकी आहे. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं ना तर धावा होत नाहीयेत. पाहायला गेलं तर ते कुठेतरी धावसंख्येला लगाम लावण्याचा म्हणजे गोलंदाजांचा कुठेतरी फायदा होत असताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. अकुट टप्प्याचा बॉल. त्याच्यावर आक्रमण केलं. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून. 6 धावांसाठी ज्ञानेश्वर उतेकरच्या बॅटमधून येतोय षटकार. षटकाराला षटकाराच्या साहाय्यानं धावफलक वेगाने पुढे जात असताना पाहायला मिळतं. जी धावसंख्या संत गतीने पुढे जात होती ना त्या धावसंख्येला आता वेगाने पुढे घेऊन जाण्याचं काम अर्थात ज्ञानेश्वर उतेकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती. अजूनही षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहेत. चला चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. चला विनंती करतो जे खेळाडू खेळत नाहीयेत त्यांनी लाईनमॅनची भूमिका पार पडा. थोडं लाईनमॅनचंही सहकार्य करायचं आपल्या खेळाडूंनी. बॉल आपल्याला लवकरात लवकर त्यानुसार सामनेही खेळवता येतील. आपले जे खेळाडू बसतात बकायदा बॉल आला तर आपण पटकन जाऊन तोही मैदान. लाईनमॅन तिकडे लेग साईडला आपण ठेवलेले आहेतच. या ठिकाणी काही आपले खेळाडू तिथे नसेल तर आपण जरा सहकार्य करा. याही वेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडून उंची गाठली आहे. फटका तर फसला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाहीये. याही वेळेला मिळतीये सफलता. ज्ञानेश्वर उतेकर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. मास्टर चला न्यू बॅटर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला विनंती करतो. चला आयोजन कमिटीच्या सूचना येत आहेत. तर आयोजन कमिटीच्या सूचना होत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणगाव पोलीस स्टेशन मधून फोन आलाय की ज्या रोडवरती गाड्या पार्क केल्यात ना त्या कृपया साईडला म्हणजे अन्यथा कुठेतरी ग्राउंडच्या मागच्या साईडला पार्क करा. आणि पोलिसांचा एक राऊंड देखील होणार आहे. त्यामुळे सर्व कार चालक आणि बाईक धारकांना विनंती करतो की आपल्या ज्या रोडवरती आपण कार आणि बाईक्स लावल्यात त्या मैदानाच्या मागच्या साईडला लावायच्यात. षटकातील पुढचा बॉल. हो यावेळेला बॅकफुटला जाऊन चढम करण्याचा प्रयत्न. बॉल निघाला डीप एक्स्ट्रा कव्हरला. अनिकेत दबडे त्या ठिकाणी आहेत. एकच धाव केवळ मिळेल. दुहेरीचा देखील प्रयत्न वेगाने चालला कंटुले डेंजर झोनला परंतु त्या ठिकाणी बचावले गेलेत. दुहेरीच्या धावांना धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या धावफलकावर पाहिलं तर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच रोशन बेसळ कांदळगावचा एक अतिशय धुवाधार फलंदाज म्हणजे सातत्याने चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील होत असताना पाहायला मिळते. परंतु आज मात्र अध्यक्ष 11चं प्रतिनिधित्व करत असताना तो पाहायला मिळतोय. 2 षटकांना समाप्ती होते. 20 धावा धावफलकावर 1 गड्यांच्या मोबदल्यात असं समीकरण बॅटिंग करत असताना टीम अध्यक्ष 11चं पाहायला मिळत आहे. पोडियममध्ये गणेशजी रणपिसे हर्षलजी मुंडे यांचं एक फोटो सेशन देखील होत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजीसाठी वारी तर मागच्या मॅचचा हिरो 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असताना ज्याने या धावा डिफेंड केल्या. एनपी टायगरला संपूर्ण जखडून ठेवण्याचा प्रयत्न जो होता ना त्याचा तो यशस्वी राहिला. कर्णधाराने विश्वास दाखवला. त्या विश्वासाला तो सार्थ ठरला ना. तो किरण चाळके आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळेल. राईट मोर द विकेटनं सज्ज होईल परंतु हे विसरून चालणार नाहीये. समोर संघाचा अध्यक्ष 11चा आयकॉन लखन ठुले अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. ओहो यावेळेला यू मिस आय विल डेफिनेटली हिट दांडी गुल विकेटचा पतन लखन ठुले. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे मास्टर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओम पवार येताना पाहायला मिळेल. चला ओम घाई करायची विनंती करतो.
आयोजन कमिटीला देखील सहकार्य करायचं आहे. अजूनही मला वाटतं विशाल दबडे मैदानाच्या आतमध्ये यायचा बाकी आहे. म्हणजे बॅटिंग लाईनअप थोडंसं स्ट्रॉंग आहे आणि गोलंदाजीमध्ये कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील गोलंदाजी चांगली झाली होती, परंतु अजून गोलंदाजी बाकी अध्यक्ष 11ची. सामन्याला पाहिला गेलं तर आयुष्य फायटरचे फलंदाज देखील तितकेच. समोर जर पाहिलं तर सूरज कोलते, चंद्रकांत कोंडेकर, गणेश दबडे असे एक महत्त्वाचे फलंदाज आयुष्य फायटरमध्ये देखील आहेत. म्हणजे सर्व संघांची बांधणी एक विचार रीतीने केली, एक बॅलन्स टीम आपल्या सर्व संघ पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल ओम पवारसाठी. ओम पवार आल्या आल्या फटका खेळतात, हवेत केला क्षेत्ररक्षक गणेश दबडे चेंडूच्या खाली. एकदम साधा आणि सोपा झेल त्यानं पकडलाय. आल्या आल्या ओमला तंबूचा आसरा दाखवलाय. थँक्यू डीज मास्टर. मी म्हटलं होतं विशाल दबडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे आणि आता तो मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती खेळण्यासाठी सज्ज होईल. मग कालच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर विशाल कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळाला होता. 2 सामन्यामध्ये तो म्हणजे पाहिला गेला ना तर ज्या प्रमाणे संघ मालकाला जी फलंदाजी अपेक्षित आहे ना विशाल दबडेकडून ती होताना पाहायला मिळाली नाही. परंतु आज सकाळच्या सत्रामध्ये विशालची चांगली कामगिरी होणार का हे देखील पाहायचंय. परंतु समोर पाहिलं तर किरण चाळके आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ संपला, 20 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल. ओहो यावेळेला पुढे टाकला, कव्हर्सला उडवण्याचा प्रयत्न, डायरेक्ट झोनला त्या ठिकाणी संधी होती परंतु त्या ठिकाणी बचावले गेलेत आणि एकच धाव केवळ यावेळेला प्राप्त होताना पाहायला मिळते. एकेरीच्या साहाय्याने धावफलक पुढे जात आहे. 21 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात असं समीकरण धावफलकावरती पाहायला मिळत आहे. चला विनंती करतो, 2 4 व्हीलर गाडीवर पार्क केल्या गेल्यात रोडवर, अन्यथा तुम्हाला फाईन दिली जाईल. पोलीस वरिष्ठ निरीक्षक त्या ठिकाणी आलेत, त्यांची सूचना आमच्यापर्यंत येते. तर कोणाच्याही गाड्या रोडवरती असतील तर त्यांनी कृपया पार्क करायच्यात मैदानाच्या मागच्या साईडला. हॅलो हॅलो, रेड कलरची जी गाडी लागली आहे कृपया जय मल्हार गाडीत मागे गाडी नाव आहे ते आपण गाडी साईडला. आतमध्ये मैदानात भरपूर जागा आहे, आपण लावून घ्या. कोणी रोडच्या मध्ये लावू नका. तसेच खेळाडूंनी ज्या गाड्या येत आहेत आपल्या त्या आपणही या ठिकाणी साईडला लावायच्या आहेत. रस्ता खुला असू द्या, हा रहदारीचा रस्ता आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. षटकातील शेवटचा बॉल, 23 धावा धावफलकावरती. ओ यावेळेला फुलटॉस होता, फुलटॉस करण्याचा प्रयत्न, लोअर फुलटॉस, मागचा पाय अगोदर वाकवला, अगोदर क्लोज केला. गाडी कोणाची आहे ती जरा काढाय आपण. 0836 निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाला समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती सिरावली आहे, 23 धावफलकावरती पाहायला मिळतात. हॅलो, सर्वांना विनंती, गाड्या सर्वांनी पार्किंग झोन जागा आहे आतमध्ये, पार्किंग मध्ये आपण गाड्या लावायत विनंती आहे. पोलिसांकडून आपल्याला सूचना आल्या त्याची आपण नोंद घ्या. गेली 4 दिवस आपण सर्वजण चांगलं सहकार्य करत आहात. आज शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशीही आपण असोसिएशनला तसेच पोलीस कर्मचारी यांनाही आपण सहकार्य करायचं आहे, कारण की हा रहदारीचा रस्ता आहे, कंटिन्यू गाड्या ये जा करत असतात. तसेच रोडच्या जवळही कोणी बसू नये किंवा आपण त्याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजीसाठी पाहिलं तर आकाश बटावले त्यांना पाहायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल. समोर विशाल यावेळेला इनसाइड आउट ओव्हर दी कव्हर्स, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी विशाल दबडेच्या बॅटमधून धमाका षटकार.
थँक्यू डीजे. षटकार आला. षटकारच्या साहाय्याने धावफलक वेगाने पुढे जाते. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. एक 1023 ही गाडी पण थोडं रोडच्या बाहेर पार्किंग झाली, ती थोडी आतमध्ये लावून घ्या. कर्मचाऱ्यांकडून जरा विनंती आहे. 1023 गाडी आहे. षटकातील पुढचा बॉल. अकूट टप्प्याचा बॉल. यावेळेला फटका फसलाय चेंडूच्या खाली. सूरज कोलते कोणती चूक करणार नाहीये. विशाल दबडेनं आपले दोन्ही हात डोक्यावरती ठेवले आहेत. कोणती चूक केली आहे, मला खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं होतं हे त्याला इथून चांगलंच माहिती आहे, परंतु आता मात्र इथून त्याला खेळपट्टी सोडावी लागणार आहे. विकेटचं पतन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये जिग्नेश यादव अजूनही खेळपट्टीवरती येणं बाकी आहे, म्हणजे यांचा बॅटिंग लाईनअप आहे तो स्ट्रॉंग आहे. चला जिग्नेश या लगेच मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती सज्ज व्हा. आयोजन कमिटीला सहकार्य करा, तितकंच फास्ट देखील खेळा. हॅलो. सह्याद्री वॉरियर्स बोरमा संघाचं या ठिकाणी त्यांचे हार्दिक स्वागत. संघ मालक नितेश कदम यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आल्या आल्या आक्रमण तर केलं. चेंडूने उंची गाठली, तितकीच लांबी देखील गाठली आहे. आल्या आल्या जिग्नेश यादवच्या बॅट मधून येतोय षटकार. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला हाफ ट्रॅक करत आडवा वाटणं येण्याचा प्रयत्न. बॉल अगदी कॉर्पेट लॉंगरला मार्गस्थ होईल. 38 सर्कलच्या बाहेरून त्या ठिकाणी डीप मधून वेगानं गणेश दबडी येईल. एकच धाव कंप्लीट होईल. एकेरीच्या साह्यानं धावफलक पुढे जातं. 36 धावा धावफलकावरती. विकेट येतात, धावा येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून होताना पाहिलं मी. आता शेवटच्या 8 चेंडूचा खेळ शेष आहे. षटकातील पुढचा बॉल सायकिंग एंडला. रोशन यावेळेला सफल झाला. त्याला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलाय. बॉल निसटला बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी रोशन बेसळच्या बॅट मधून चौकार. मैदानाच्या आतमध्ये अध्यक्ष 11च्या माध्यमातून अध्यक्ष 11चे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होऊ लागलेत. षटकातील शेवटचा बॉल पुढे टाकला. त्याला मात्र कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केला गेलाय. एकच धाव केवळ या वेळेला मिळत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या साह्यानं धावफलक पुढे जाईल. 41 धावा धावफलकावरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 लॉस ऑफ 4 विकेट्स. बॅटिंग टीम अध्यक्ष 11. चला घाई करा. सूरज कोलते टीम मीटिंग नको आहे, विनंती करतो की लगेचच अजूनही आपल्याला 6 ते 7 सामने खेळवायचे आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेत ऑनस्क्रीन आपण पाहतोय हेमंत कोळी सर, लेगंबारच्या भूमिकेत शशी मेहर सर. या तिन्ही पंचांनी आज संपूर्ण 5 दिवस अगदी चोख कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्रातील नामवंत पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मग गुजरात धमाका, बिग बॅश, अशा UK टायगर चॅम्पियनशिप, अशा खूप साऱ्या स्पर्धा. हो यावेळेला शरीराचा मादा करणारा पाहिला मिळाला. पंचांचा इशारा लेग बायचा येताना पाहिला मिळेल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यामध्ये यश राहिलाय किरण साळकेला. किरण साळकेवरती विश्वास जागवलाय. म्हणजे मागच्या 2 सामन्यामध्ये गणेश दबडे 2 षटका हाताळत होता, परंतु आता मात्र किरण साळके 2 षटका हाताळण्यासाठी सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल अकूट टप्प्याचा बॉल. त्याला मात्र वाईडिश लॉंग ऑफला केलाय. कव्हर्सला बॉल वेगानं फरार होईल, परंतु ते क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुहेरीचा देखील प्रयत्न वेगानं झालाय. थ्रो थोडासा लेट आला, त्याचा फायदा इथून मात्र फलंदाजांना होताना पाहायला मिळाला आणि 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतात. दुहेरीच्या अंकानं धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटकात अजूनही 4 चेंडू येणं बाकी. या 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके अपेक्षित असतील. अकूट टप्प्याचा बॉल. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर जाईल आणि अगदी साधा आणि सोपा झेल त्या ठिकाणी टिपेल. अर्थातच टिपलाय, झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. बॅट्समन आउट.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश बेसे येताना पाहायला मिळतात. कांदळगावचा आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. चला स्पीडअप घ्या विनंती करतो. 3 चेंडूचा खेळ अजूनही षटक येणं बाकी आहे. समोर अजूनही जिग्नेश यादव आहे. जिग्नेश यादवला जर स्ट्राईक भेटली ना तो एक मोठा फटका खेळू शकतो, परंतु अजूनही तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. किरणचा षटकातील पुढचा बॉल याही वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल जातोय फाईन लेग झोन मध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी हा येतोय प्रथमेशच्या बॅटमधून चौकार. धन्यवाद डीजे. धावा येऊ लागल्यात. शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर मला वाटतं 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात. 2 चौकार आल्यात, परंतु कमबॅक इथून करावं लागेल. शेवटचे 2 चेंडू अजूनही अद्याप येणं बाकी असेल. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे, परंतु त्या ठिकाणी स्लीपर कव्हर मध्ये तेवढंच क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळालं नाही. एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. एकेरीच्या सामन्यात धावफलक पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात असं समीकरण बॅटिंग करत असताना टीम अध्यक्ष 11चं पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका अपेक्षित असणार आहे अध्यक्ष 11ला. 48 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल पुढे टाकला, त्याला मात्र वेगानं समोर खेळण्याचा प्रयत्न. अनिकेत दबडे चेंडूला अडवतील, फेक करतील. एक धाव कंप्लीट दुहेरीच्या प्रयत्नात बॅट्समन प्रथमेश बेसळ आउट होताना पाहायला मिळतील. 49 धावा धावफलकावरती 50 टार्गेट सेट केलंय अध्यक्ष 11. चला विनंती करतो अध्यक्ष 11 लगेचच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दुसऱ्या डावाला करूया सुरुवात. दुसऱ्या डावाला सुरुवात होण्याआधी समालोचन कक्षामध्ये देखील करूयात बदल. ऐकूया मांजुर्णे गावचा गोड आवाज गणेशजी रणपिसे यांना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. या अगोदर आपण ऐकत होतात या विभागातील गोड आवाज अक्षय भद्रिके यांना. त्या अगोदरच्या इनिंगमध्ये तुम्ही ऐकत होतात या माणगाव तालुक्यातीलच नाहीतर रोहा तालुक्यातील एक देखील एक गोड आवाज हर्षल मुंडे यांना. जाऊया मैदानाच्या दिशेने. त्या ठिकाणी 2 टीममध्ये एक सामना रंगला जाईल. अध्यक्ष 11 त्यांच्या विपक्षामध्ये आयुष्या फायटर्स हे 2 टीम. खूप महत्त्वाचा सामना या स्पर्धेमधील. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 षटका अखेर धाव संख्या आपण पाहिली तर 49 धावा बनवल्या गेल्या. त्या म्हणजे अध्यक्ष 11 संघाकडून. त्या धावा चेस करण्यासाठी सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आयुष्या फायटर संघाकडून. चंद्रकांत कोंडेकर आणि आकाश बटावले. या अगोदरचा सामना देखील खूप हाय व्होल्टेज पाहायला मिळाला होता. 45 धावा बनवल्या गेल्या होत्या. आयुष्य फायटर संघाकडून जरूर टॉस पराभूत झाले होते, मात्र या ठिकाणी सामना मात्र विजयी झाले. आयुष्य फायटर 45 धावा बनवून दिल्या नव्हत्या.
49 धावा बनवल्या आहेत, 50 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. आपण पाहिलं असाल तर इंडियन क्रिकेट टीम फिजिओ अरुण काका कानडे यांनी देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपण पाहिलं असाल तर इंडिया टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती आहे. बॉर्डर गावस्कर ही सिरीज खेळण्यासाठी त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या त्या स्पर्धेसाठी आणि त्यांच्याकडून एक गिफ्ट देखील आहे, ते तुम्हाला फायनलच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. थँक्यू. थँक्यू. तर या ठिकाणी सन्माननीय अतिथी SBI बँक शाखा निजामपूर सन्माननीय प्रदीप सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आपणास विनंती करतो की आपण मंचावरती विराजमान व्हायचं आणि चालू असलेल्या सामन्याचा आपण जरूर आस्वाद घ्यायचा आहे. आपल्या माहितीसाठी चालू असलेला सामना आहे तो म्हणजे दोन बलाढ्य टीममध्ये, एकीकडे आपण पाहिलं तर अध्यक्ष 11 तर दुसरीकडे आयुष्या फायटर्स, या दोन बलाढ्य टीममध्ये हा सामना रंगताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय पहिलं षटक फेकलं जातं आहे. ओम नितीन पवार मॅन फ्रॉम घोडशेतवाडी संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय या ठिकाणी अध्यक्ष 11 संघाचं प्रतिनिधित्व करत असताना. चंद्रकांत कोंडेकर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला, बॅकफुटला गेले, जागा बनवली, त्या ठिकाणी चेंडूला खेळून काढल्या पॉईंटच्या दिशेला, चेंडू जाईल सीमा रेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. थँक्यू. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवरती आहे 9 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळते सध्याच्या घडीला आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चंद्रकांत कोंडेकर याची खेळी तुम्ही पाहू शकाल. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल थर्डमॅनच्या दिशेला, एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, बघता बघता 3 धावा या ठिकाणी निश्चितच कंप्लीट केल्या जातील का. पंचांचा बोर्ड आकाशाकडे आहे. धाव बाद आकाश बटावळे मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच. आकाश बट्टावळे मात्र या ठिकाणी रॉयल डकचा शिकार होईल, सॉरी गोल्डन डकचा शिकार होईल. एक चेंडू खेळला आहे आणि एक धाव या ठिकाणी बनवली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश धबडे. तर या हंगामासाठी देखील एम स्पोर्ट घाटकोपर, मयूर स्पोर्ट्स घाटकोपर दिवाळी ते मे हंगामामधील जो चांगला खेळलेल्या स्पर्धेमध्ये त्यांना ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून घोषित करण्यात येणार आहे. या स्पर्धेमधील यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. गणेश दबडे देखील मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅकचा हा दुसरा झटका टीम आयुष्या फायटर संघाला. थँक्यू, धन्यवाद. तर आपण पाहिलं असेल मयूर स्पोर्ट्स घाटकोपर या शॉपचा राहुल केलातकर देखील ब्रँड ॲम्बॅसेडर आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरा ब्रँड ॲम्बॅसेडर नक्कीच या स्पर्धेतून आपल्याला पाहायला मिळेल. सर्व संघ संपूर्ण सीझन नंतर, मे सीझन नंतर आपल्याला पाहायला मिळेल दुसरा ब्रँड ॲम्बॅसेडर. वा, ही चांगली पर्वणी आहे सर्व खेळाडूंना आणि एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं कार्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. ते म्हणजे आंतरगाव क्रिकेट असोसिएशन या कमिटीच्या माध्यमातून.
प्लॅटफॉर्मची कमी होती आपल्या विभागाला आणि या ठिकाणी प्लॅटफॉर्मचं चांगलं आपल्यास आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसरला जातोय. कमबॅक कौतुक करावं लागेल या ठिकाणी गोलंदाज ओम नितीन पवार यांचं, कारण चांगली गोलंदाजी केली आहे. पहिलं 3 चेंडू आपण पाहिले असाल तर 9 धावा खर्ची घातल्या होत्या. त्या फलंदाजी करत असताना त्यांच्या पक्षामध्ये राहिल्या होत्या. त्यानंतरचे 3 चेंडू जर आपण पाहिले असाल तर ओमच्या नावावरती राहिले आहेत. बॅक टू बॅकचे 2 गडी बाद केले आणि तिसरा शेवटचा चेंडू देखील या ठिकाणी निर्धाव फेकला गेला. कमबॅक केलं आहे या ठिकाणी ओम पवार यानं. षटक क्रमांक 1 समाप्त होईल. 1 षटका अखेर. धावसंख्या जर स्कोर कार्डवरती जर तुम्ही पाहिलीत ना तर 2 गडी बाद 11 धावा. सॉरी 11 धावा आहेत. पन्नास धावा बनवायच्या आहेत. 50 धावा बनवत असताना एक चांगली सुरुवात आयुष्य फायटर संघाला देत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय चंद्रकांत कोंडेकर यावेळेस स्विच हिट. चेंडू जाईल डीप पॉईंटच्या दिशेला. 1 धाव तर घेतली जाते. आपण पाहतोय की थोडंसं नैसर्गिक अडथळा त्या ठिकाणी आहे. पिंपळाचं झाड तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. चेंडू त्याला आदळला जातोय. ज्या ठिकाणी 4 धावा पाहायला मिळाल्या होत्या त्या ठिकाणी या ठिकाणी 1च धाव पाहायला मिळेल. चंद्रकांत कोंडेकर रिव्हर्स फटक्या मारण्यामध्ये खूप माहीर आहेत. न्यू गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आहेत प्रथमेश. यावेळेस फुल टॉस होता. लेग साईडच्या दिशेला खेळून काढलाय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. फुलटॉस चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा घेतला या ठिकाणी फलंदाज केशव फराडे मॅन फ्रॉम पानसपे. पुन्हा एकदा गोलंदाज एक डावखोरा वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना प्रथमेश बेसल. पहिल्या स्कोरवर टप्प्याचा चेंडूला खेळून काढलाय काव कॉर्नरच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जाईल. 2 धाव या ठिकाणी कंप्लीट देखील केल्या जातील. धावसंख्या 2 धावने पुढे सरसावली जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती दुसरं षटक मार्गस्थ असताना 18 धावा. 50 धावा बनवायच्या आहेत. धावा रोखायच्या आहेत अध्यक्ष 11 या टीमला. यावेळेस देखील शॉर्ट चेंडू होता. त्याला खेळून काढलंय मिड विकेटच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. दुसरे धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही या ठिकाणी दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. धावसंख्या सिंगलने पुढे सरसावली जाते. धावसंख्या आपण पाहतोय तर स्कोर कार्डवरती दुसरं षटक मार्गस्थ असताना 19 धावा. चंद्रकांत कोंडेकर यांची सुरेख फलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा बनवल्या जात आहेत. 50 धावा बनवायच्या आहेत. 49 धावा बनवल्या गेल्या अध्यक्ष 11 टीम संघाकडून. डीप पॉईंट तुम्ही पाहू शकाल. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये ज्ञानेश्वर उतेकर आहेत. त्यानंतर लॉंग ऑफला ओम पवार तुम्ही पाहू शकाल. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. हा फटका असा आहे ना लागला तर तुम्हाला आबाद करून जाईल आणि मिस टाईम झाला तर नक्कीच बरबाद करून देखील जाईल. आणि चंद्रकांत कोंडेकर निश्चितच माहीर आहेत हे फटके खेळण्यासाठी. ज्ञात आहे या विभागाला म्हणूनच एक प्रोटेक्शन लावलं आहे त्या ठिकाणी डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडवरती आदळला जातोय. अपील देखील केली जाईल. चेंडू बॅट कट आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी षटक क्रमांक 2 समाप्त होईल. 2 षटका अखेर. धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती 20 धावा. 10ची सरासरी आहे. 10च्या सरासरीने 2 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत आतापर्यंत. 20 षटक येणं अद्याप बाकी आहे. 3 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत 30. 10ची सरासरी आहे ती या ठिकाणी कंटिन्यू जर केली ना तर आयुष्य फायटर हा सामना जिंकू शकतो. कमबॅक करणारं षटक या ठिकाणी फेकायचं आहे अध्यक्ष 11 टीमला.
2 षटका अखेर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 20. दोन षटका अखेर धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 20. 18 चेंडू आणि विजयासाठी असणार आहेत 30 धावा. आयुष्य फायटर संघासाठी जमेची बाब अशी असणार आहे की केशव फराडे सारखा फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय चंद्रकांत कोंडेकर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. येणारा फलंदाज अर्थातच हिटमॅन ज्याला म्हटलं जातं असा सूरज कोलते देखील अद्याप त्याची फलंदाजी बाकी आहे. ही जमेची बाब असणार आहे आयुष्य फायटर संघासाठी. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रोशन बेसल. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. यावेळेस सुरेख गोलंदाजी सफळ केल्याचा प्रयत्न. हेरला रोशन यानं चेंडूला पिचिंग केलंय ऑफसाईड च्या दिशेला यशस्वीरित्या. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकला जाईल. एक निर्धाव चेंडू खूप महत्त्वाचा राहणार आहे अध्यक्ष 11 टीमला. 17 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 30. येणाऱ्या 30 धावा 17 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. रोशन आले चेंडूला खेळून काढलंय कव्हरच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत ओम पवार. एक धाव तर घेतली जाते. बघता बघता या ठिकाणी दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. थोडंसं लेझी क्रिकेट. दिवसा ढवल्या धावांची चोरी केली जाते या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. केशव फराडे आणि चंद्रकांत कोंडेकर या दोन फलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेस देखील फुलर लेन पद्धतीचा चेंडू. वाह मस्त या ठिकाणी चेंडू फेकला गेला. गोलंदाज रोशनच्या माध्यमातून कमबॅक केला जाईल. 22 धावा आहेत धाव फलकावरती. अजूनही 15 चेंडू आणि विजयासाठी असणार आहेत 28 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज रोशन. यावेळेस फुलटो चेंडू खेळून काढले त्या ठिकाणी मिड ऑनच्या दिशेला. चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. एक तेरी तो एक मेरी. पहिला चेंडू निर्धाव नंतरच्या 2 धावा. तिसरा चेंडू निर्धाव नंतरच्या 6 धावा. फुलटॉस चेंडू होता. जशास तसं उत्तर देखील दिलं गेलं चंद्रकांत कोंडेकरच्या माध्यमातून. यावेळेस देखील शॉर्ट बॉल होता. चेंडू बॅटच्या आतली कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला जाईल. निर्धाव चेंडूची पुन्हा शास सांगता होईल. आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत 5. एक खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूवरती पूर्णपणे फायदा घेतला आहे चंद्रकांत कोंडेकर यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय आंतरगाव प्रीमियर लीग आजचा हा शेवटचा दिवस. शॉर्ट बॉल पुल सक्सेसफुल. चेंडू सीमा रेखा पार. षटकार. 6 धावा. थँक्यू. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होईल. 3 षटका अखेर धावसंख्या आहे 34 धावा. या षटकामागे धावा 14 खर्ची घातले आहेत रोशन यानं. 2 खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूवरती पूर्णपणे फायदा घेतला चंद्रकांत कोंडेकर यांच्या माध्यमातून. धावा बनवल्या गेल्या या षटकामध्ये तब्बल 14. चला घाई करायची आहे. येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत 16 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. विकेट्स घेणं खूप महत्त्वाचं राहणार आहे अध्यक्ष 11 टीमला. केशव फराडे देखील चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. ओम पवार यांनी आतापर्यंत 3 मॅच केले आहेत. विकेट्स घेतले आहेत 6. 19 धावा देऊन 3 गडी बाद केले आहेत. हा बेस्ट फिगर त्यांचा पाहायला मिळतो आपल्याला. ओम पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी सज्ज. 12 चेंडू 16 धावा. 16 धावा येणाऱ्या 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत कोणतीही चुकी करत नाहीत. जिग्नेश यादव तुम्ही पाहू शकाल. विकेटचं पतन. केशव फराडे मैदानाच्या बाहेर.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज कोलते, मोठे फटके खेळण्यामध्ये माहिर असलेला हा फलंदाज आपण पाहतोय. ओम पवार, आपण गतवर्षी पाहिला असेल तर ओम पवार आणि सूरज कोलते एकाच संघामध्ये आम्हाला पाहायला मिळाले होते. यावेळेस ओम पवार आपण पाहतोय अध्यक्ष 11 संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. येणारे चेंडू असतील 11 चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत 16. यावेळेस चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतला जाईल. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. जी उचली अपेक्षित होती ना फलंदाजाला त्यापेक्षा कमी उचली या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना गोलंदाज ओम पवार. ओम पवार याने देखील मागील 2 वर्ष खूप प्रभावित केला आहे. आपली गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल. यावेळेस लोअर फुल टॉस होता बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करत असताना प्रथम एक धाव मात्र डोकू शकले नाहीत. एका धावेने धावसंख्या जर तुम्ही पाहिली तर स्कोर कार्डवरती आहे 35 धावा. येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत आता मात्र 15. चंद्रकांत कोंडेकर आणि सूरज कोलते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकदा ओम पवार गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट. यावेळेस मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही. विकेटचं पतन. चंद्रकांत कोंडेकर मैदानाच्या बाहेर. हॅलो, थँक्यू डीजे. या ठिकाणी संदीप मोहिते, जर आपण कुठे असाल तर कमिटीकडे संपर्क करायचा आहे. संदीप मोहिते. थँक्यू. आपण आयुष्य फायटर संघाचा विचार केला तर एक चांगल्या बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे पाहायला मिळते. 4 गडी बाद झालेत. 6व्या क्रमांकावरचा फलंदाज जर तुम्ही पाहिलात तर टिटवे संघाचा एक स्टार फलंदाज पाहायला मिळतोय पवन गावस्कर. याच्याकडे देखील क्षमता आहे, ताकद आहे, दमकम राखतात. यावेळेस चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेला, डिफाईन लेगच्या दिशेला. चेंडू जाईल सीमारेखा पार. मिळतील धावा 4. चौकार. आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर ओम पवार यानं सुरेख षटक हाताळलं होतं. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त धावा खर्ची घातली होती 1. त्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. चेंडू आहेत 7 आणि 7 चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत 11. यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. तू चुकी केलीस पण मी करणार नाही. विकेटचं पतन. पवन गावस्कर मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पवन बाद झाल्यानंतर सौरभ राणे हा देखील एक चांगला फलंदाज आहे येलावडे संघाचा. 6 चेंडू आणि विजयासाठी असणार आहेत 11 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. या APL मध्ये जर तुम्ही पाहिलं असाल ना आंतरगाव प्रीमियर लीग मध्ये सर्वच सामने हे अगदी हाय व्होल्टेज झाले आहेत. संध्याकाळच्या प्रहरामध्ये देखील तुम्ही पाहू शकाल. कालच्या दिवसामध्ये किंवा त्या अगोदरच्या दिवसामध्ये देखील अटीतटीचे सामने पाहायला मिळाले. यावेळेस देखील 6 चेंडू 11 धावा. 11 धावा येणाऱ्या 6 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. आयुष्य फायटर संघासाठी जमेची बाब की त्यांचा संघनायक अजूनही मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. आयकॉन प्लेअर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज एक नौखा नवोदित गोलंदाज रुपेश भेसळ. 6 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू ओव्हर द विकेट.
यावेळेस फुल टॉस चेंडू होता, चेंडूला खेळून काढलं मिड विकेटच्या दिशेला एक धाव तर घेतली जाते. त्या ठिकाणी पाहू शकाल सुरेख क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी देखील पाहायला मिळते प्रथमेश बेसाळ यांच्या माध्यमातून. समीकरण बनतं या ठिकाणी 5 चेंडू आणि विजयासाठी असणार आहे ते 10 धावा. ओम पवार याचं षटक देखील कौतुक करावं लागेल. ओम पवार यांचं देखील ज्या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असताना फक्त 5 धावांचं षटक हाताळलं. पाच धावा, 5 चेंडू आणि 10 धावा बनवायच्या आहेत. रुपेश बेसळ गोलंदाजी मार्कवरती. सौरभ राणे नव्याने आलेला फलंदाज स्ट्राईक एंडला. यावेळेस हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिचिंग करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील एक सिंगल रन्स टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवरती 41. 4 चेंडू आणि विजयासाठी असणार आहेत 8 धावा. 9. 4 चेंडू 9 धावा. 9 धावा येणाऱ्या 4 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. रुपेश बेसळ आपण पाहतोय. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, फायदा घेता आला नाही, मात्र धावा मिळतील या ठिकाणी 4. चौकार. फुल टॉस चेंडू आला नाही, पाहायला मिळाला या ठिकाणी. मोठा फटका आला नाही, जरूर धावा मिळाल्या आहेत या ठिकाणी 4. सूरज कोलते म्हटलं की नक्कीच चौकार षटकारांचा आतषबाजी करणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. यावेळेस मात्र थोडासा कुठेतरी प्रेशरमध्ये पाहायला मिळतोय. अजून ही चेंडू आहेत 3 आणि 3 चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत 5. 5 धावा येणाऱ्या 3 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. सूरज कोलते सर्वांच्या नजरा मात्र आता असतील सूरज यांच्याकडे. एक नौका नवोदित गोलंदाज आपण पाहतोय, त्याच्या समोर सूरज नावाचं वादळ. यावेळेस चेंडू बॅटची कडा घेऊन लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जाईल सीमारेखा पार. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. पण हा चेंडू चांगला फेकला होता, या ठिकाणी नशिबाचा चौकारच म्हणावा लागेल. 2 चेंडू आणि 1 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग नियम आहे या स्पर्धेचा. तुम्हाला कंपल्सरी धावा बनवायच्या आहेत. 2 चेंडू आणि विजयासाठी असणारा 1 धाव. एक 49 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. 1 धावांची गरज आहे. यावेळेस मॅच अजूनही ऑन आहे. सूरज कोलते 1 चेंडू आणि विजयासाठी असणार आहे 1 धाव. आपण पाहिला असाल कधी सामना अध्यक्ष 11 तर कधी सामना आयुषा फायटर. सूरज कोलते या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कोणही अजूनही चुकला नाही. प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय. 1 धाव 1 चेंडू 1 धावांची गरज आहे आयुष्य फायटर संघाला. अध्यक्ष 11 संघाचं देखील खूप कौतुक करावं लागेल या ठिकाणी. 1 चेंडू 1 धाव. सूरज कोलते स्ट्राईक एंडला. एक जमेची बाब आयुष्य फायटर संघासाठी. 1 चेंडू आणि 1 धाव. यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल कव्हरच्या दिशेला. 1 धाव कंप्लीट केली जाते. आयुषा फायटर संघ विजयी होईल. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. तर टॉस साठी देखील या आपण संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि या सामन्याचा सामनावीर अध्यक्ष 11 त्यांच्या विपक्षामध्ये आयुषा फायटर संघाने नाणेफेक सामना विजयी झाला आहे आयुषा फायटर. आणि या सामन्याचा सामनावीर
ज्यानं 13 चेंडू फेस केले. 13 चेंडू फेस करत असताना 26 धावा बनवल्या आणि एक विकेट देखील मिळवला असा चंद्रकांत कोंडेकर ठरतोय या सामन्याचा सामनावीर. हॅलो हॅलो, या ठिकाणी मी विशाल पवार आणि भरत रणपिसे यांना विनंती करेल की आपण टॉस या करायला यायचं आहे पोडियमवर. चला, या दोन्ही संघाचे कर्णधार सूरज कोलते या लवकर. टॉस करून घ्यायचा आहे, मग आपल्याला थोडा ब्रेक भेटेलच. या लवकर. यानंतरचा होणारा सामना सह्याद्री वॉरियर्स आणि आयुष्या फायटर या सामन्याचं समालोचन करण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया. आपण ऐकूयात रोहा परिसरातील एक गोड आवाज हर्षलजी मुंडे सरांना. संतोष कदम. कर्णधार या दोघांनी. कर्णधार या लवकर. संतोष मान्यवर कदम आलेले आहेत, या लवकर. संतोष कदम साहेब. एक फोटो घ्या. मध्ये अमित मध्ये कॅप्टन. हा, आणि हा लोगो. सन्माननीय संतोषजी कदम साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठापाशी संपर्क साधायचा आहे. हॅलो, आयुष्या पाटाने टॉस विनय चंद्रकांत काय आपण घ्याल? फिल्डिंग करू आम्ही. खूपच तुमच्यासाठी अगोदरचे दोन्ही सामने चांगलेच महत्त्वाचे आणि तुम्ही चांगला खेळ खेळताय. यामधून फिल्डिंग होऊन किती स्कोअरपर्यंत काय की समोरचा संघ ही अमित सारखा एक आयकॉन आहे, चांगले त्यांच्याकडे बॅटिंग आहे, कितीपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखायचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. अमित टॉस तर हल्ल्यात, परंतु प्रथम या ठिकाणी बॅटिंग करायची आहे. एक दोन तुम्ही त्यांचे सामने पाहिले असेल, चांगला संघ खेळत आहे. तुमचा किती स्कोअर या ठिकाणी उभा करण्याचा मानस असेल? आम्ही 60 स्कोअर मारायचे प्रयत्न करू. धन्यवाद. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक या ठिकाणी. चला, मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड्स घ्यायला या ठिकाणी चंद्रकांत कोंडेकर, मी भरत रणपिसे